महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। माणुसकीला काळीमा फासणारी खळबळजनक घटना नाशिक शहराच्या उपनगर पोलीस ठाण्यात घडली आहे। अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून मुलाचा मृतदेह त्या ठिकाणी 6व्या मजल्यावरून फेकून देण्यात आला आहे। नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे। अल्पवयीन मूकबधीर मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा संशयास्पद मृतदेह इमारतीच्या डगमध्ये सापडल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे। गंधर्व नगरी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला आहे। प्राथमिक तपासात या मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असून संशयितांनी त्याच्या मूकबधिरतेचा फायदा घेत हा अमानुष प्रकार केला आहे। पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून तपासाला अतिवेगाने सुरुवात केली आहे। घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने परिस्थितीचा आढावा घेतला। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पुरावे गोळा करण्यात आले असून संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आले आहेत। सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, स्थानिक लोकांकडून माहिती घेणे आणि परिसरातील संशयास्पद हालचालींची चौकशी सुरू आहे। या अमानुष घटनेमुळे गंधर्व नगरी परिसरासह संपूर्ण नाशिक शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मुलगा मूकबधीर असल्यामुळे त्याला बोलता येत नव्हते, त्यामुळे त्याच्यावरील अत्याचार लवकर उघडकीस आले नाहीत। कुटुंबियांनी या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। या प्रकारामुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। समाजात संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि जनजागृतीची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे। अल्पवयीन मुलावर घडलेली ही अमानवी घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। पोलिसांकडून दोषींवर कठोर कारवाई अपेक्षित असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून समाजानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे। सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक 8 वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता। बिल्डिंगचे जे डक होते त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता। नेमकं कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं, त्याच्यामुळे ADR दाखल करण्यात आलेला होता। आज सकाळी त्याचा PM या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि PM रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या, त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे। उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी 3 टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।